SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। चांदवड तालुक्याला चक्रीवादळ व गारपिटीचा भीषण तडाखा, कोट्यवधीचे नुकसान, जनजीवन विस्कळीत। सविस्तर वृत्त असे। दिनांक 7 जून रोजी सायंकाळी चांदवड तालुक्यातील रापली, वडगाव पंगू, कातरवाडी, वाघदर्डी, रायपूर, बदाने आदी परिसराला अचानक आलेल्या चक्रीवादळासह जोरदार गारपीट, विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाने झोडपून काढले। अवघ्या काही मिनिटात आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी, पशुपालक व व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सोलर प्लांट व पोल्ट्री फार्म देखील उद्ध्वस्त। वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोलर प्लांट उडून गेले। कातरवाडी येथील शेतकरी अतुल लहानू सोनवणे तसेच वडगाव येथील बबन आबासाहेब चव्हाण व सुनील आबासाहेब चव्हाण यांचे सोलर प्लांट वादळात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। आशाबाई मोठाभाऊ जाधव यांच्या सोलर प्रकल्पावर मोठे झाड कोसळल्याने त्यांचे देखील मोठे नुकसान झाले। याशिवाय पोल्ट्री व्यवसायालाही मोठा फटका बसला। वडगाव पंगू येथील सीमा यास्मीन मीर कासिम अली यांचा पोल्ट्री फार्म आणि वाघदर्डी येथील सचिन अनिल गांगुर्डे यांचा अंडी उत्पादनाचा पोल्ट्री फार्म वादळामुळे पूर्णपणे उडून गेला। यामध्ये त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या प्रसंगी स्थानिक शेतकरी यांनी नुकसान भरपाईची मागणी करत अधिक माहिती दिली। मी रवींद्र आबासाहेब चव्हाण, राहणार वडगाव पंगू इथे काल 7 तारखेला संध्याकाळी 7 वाजता भयानक चक्रीवादळ झालं आणि त्या चक्रीवादळामध्ये आमचे दोन्ही सोलर प्लॅन्ट उडून गेले आणि सगळ्या ठिकाणी आमच्या वीज पुरवठा खंडित झाला। सगळ्या ठिकाणी पोल पडले, झाडं पडले, अतोनात नुकसान झालं। या नुकसानीची MSCBने दखल घ्यावी एवढीच विनंती करतो। चक्रीवादळाचा जो प्रकार झाला एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे वडगाव पंगूमध्ये। आमचा ट्रान्सफॉर्मर डायरेक्ट कोलमडलेलं आहे, झाडं आणि जे सोलार प्लॅन्ट आहे डायरेक्ट उडून गेलेले। फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमच्या परिसरामध्ये। वडगाव पंगू, इथं वाघदर्डी, रायपूर हे 2-3 गावामध्ये झालं आहे ना प्रमाणात नुकसान। त्यात आमच्या जो वावरात जो ट्रान्सफॉर्मर आहे तो पूर्ण कोलमडलेला आहे। MSCBला प्रशासनाला आमची एवढीच म्हणजे विनंती आहे की आमचा जो वीजचा जो पुरवठा आहे तो सुरळीत काम होऊन फास्ट प्रमाणात सुरळीत होण्यात चालू करण्यात यावं। जनावरांच्या पाण्याचा जो प्रश्न आहे आणि आमची निर्माण झाली त्याच्यावर तातडीनं सोल्युशन काढण्यात यावं हीच आमची MSCBला विनंती। काल जे चक्रीवादळ झालं त्यामध्ये तुमचं काय नुकसान झालं? काल 7 जून संध्याकाळी सायंकाळच्या दरम्यान जे चक्रीवादळ झालं झाडांची नुकसान झाली। सरकारने याची दखल घ्यावा आणि तुरंत काहीतरी पूर्णपणे वीज खंडित झाली तुमची आणि पूर्ण तुमचे पोलांची आणि सोलर प्लॅन्टची आणि झाडांची मोठ्या प्रमाणात नुकसान। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत जालते। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।